सुश, जाऊ दे ग नंदू, विरोध करण्यामध्ये ना आता उगीच शक्ती खर्च नको करूस तू. माझ्यासाठी कर एवढं ना तू, जास्त काही करू नकोस. हिच्यासाठी ना एखादी ती चांगलीशी पैठणी घेऊन येतो, पाहुण्यांना पण कळवतो. आजी तुमच्या शब्दाबाहेर नाही आहे मी, आणि तुमचा मान ठेवायला मी सगळं करेन. आणते मी पैठणी. झालं ना मनासारखं? झोपा आता. चल. स्वानंदी, थांब. अंशुमन, तुम्ही बघितलं ना मी कसं सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आपल्या लग्नासाठी, म्हणजे ते रिसेप्शनसाठी. तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया? हा, आता ना त्यांना सगळ्या सोशल सर्कल समोर आपलं लग्न मान्यच करावं लागणार आहे, है ना? मी काय म्हणते, तुम्हाला तुमच्या बायकोची कल्पना कशी वाटली? इम्प्रेस झालात का नाही बायकोवर? हो. हां, मी ना सांगू नाही शकत तुम्हाला, पण आय एम सो 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 हॅपी विथ दिस मॅरेज. आय एम सो हॅपी. सुष्मिता, काय झालं? काम करतोय ना. आय एम सॉरी. अंशुमन ऐका ना, सगळ्यांसमोर म्हणजे मी ना अशी ब्राईट दिसले पाहिजे, राजवाड्यांची सून वाटली पाहिजे ना मी. पहिल्या सोनेला विसरूनच गेले पाहिजे सगळे, है ना? मी काय म्हणतेय, परफेक्ट दिसण्यासाठी मला परफेक्ट ज्वेलरी, परफेक्ट मेकअप, परफेक्ट आउटफिट हे सगळं हवंय. ऐक ना, तुला जे काय हवंय ना ते प्लीज मॉमला सांग ना. मला वेळ नाही हे सगळं आणून द्यायला. ओके? काय झालं, तुम्ही रागावलात का माझ्यावर? काय संबंध रागवायचा? नाही, तुम्ही आधीसारखं रोमॅन्टिक नाही बोलत माझ्यासोबत. हे बघ, मी खूप दमलोय आणि माझा आता मूड नाहीये. ओके, गुड नाईट. माझ्या आप्पीला घराबाहेर काढलंस, खूप आनंद झाला होता ना तुला? नाही नाही, अजिबात नाही. अशा गंभीर गोष्टींचा मला आनंद वगैरे होत नसतो, तो तुम्हाला होतो. चिंगीला घराबाहेर काढलात ना, तेव्हा झाला की नाही तसा? खूप खूप आनंद झाला मला, कारण माझं कसं आहे, मला तुझ्यासारखा चांगुलपणाचा आव आणता येत नाही. चिंगी इथून गेली तेव्हा आनंद झाला मला, पण तो तू टिकू दिला नाहीस ना. म्हणून मग मी तुझा पण आनंद नाही टिकू दिला. बघितला नाहीस का, माझ्या सुनेने म्हणजे तुमच्या सुशने आल्या आल्या कसं सगळ्यांना आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केली आहे. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर ती सगळ्यांचं मन असं जिंकेल. बघ ना, कशी सबरकडनं ग्रँड रिसेप्शनची परमिशन पण घेतली. मजा आली. कसं आहे ना, आता मला तिचा वापर करून खूप साऱ्या गमती जमती करून घेता येतील. काकू, हा स्वानंदी, तू कुठे कुठे पुरी पडणार आहेस? तुझी आई, ती तर बिचारी आधीपासूनच माझ्या मुठीत आहे. आता तर तुझी बहीण आली आहे, जी तुला म्हणजे सारखं सारखं सावत्र सावत्र म्हणत असते. तू तिला माझ्यापासून प्रोटेक्ट करणार? तिने मला सावत्र म्हणू दे. तिच्या तोंडून तुम्ही हे जे तिला म्हणायला लावताय ते सगळं होऊ दे. माझं माझ्या बहिणीवरचं प्रेम कमी नाही होणार. तुमच्यासारखं नाही आहे हो माझं. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी मुलीचा संसार सोडून तिला माहेरी अडकवून ठेवलं होतं. त्यामुळे तुम्हाला आमचं नातं नाही कळणार. पण कसं आहे ना स्वानंदी, सत्तेसाठी छोटे छोटे त्याग करावे लागतात. हाच तर फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. तुम्ही सत्तेसाठी जगता, मी फक्त सत्यासाठी जगते. कशासाठीही जग, पण शेवटी लढायचं तर माझ्याशीच आहे ना. तुला असं वाटत असेल की तू माझ्यावर वार करतेस, पण तो वार तुझ्या बहिणीवर बसणार आहे. काय करशील? काकू, मी शेवटचं सांगते, या सगळ्यामध्ये माझ्या बहिणीला, सुशला ओढू नका. त्यासाठी खूप उशीर झालाय स्वानंदी. आता काय करशील? सत्यासाठी लढेन, आजपर्यंत जशी लढत आले तशीच. अँड डोंट वरी अबाउट मी, कारण आपण रोज
समोरच्याचं वाईट करावं म्हणून जगत राहतो आणि कळतच नाही की नशीब कधी आपल्यावरच उलटतंय. होईल तसं. रिसेप्शन? अरे बरं दिसणार आहे का आपल्या बाजूने ते? मला नाही वाटत आहे आनंद, पण दुसरा काही पर्याय आहे का आता? आणि ही काय पद्धत झाली रिसेप्शन मागण्याची? थाळ्या वगैरे बनवून? त्या सुष्मिताला डेप्थ वगैरे कळत नाही का प्रसंगाची? हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे ना आनंद, ती मुलगी लहान आहे. दुसरी गोष्ट तिचं डोकं ताळ्यावर नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती अंशुमनच्या प्रेमात पूर्णपणे फसली आहे. उद्या संध्याकाळी रिसेप्शन डन. अरे उद्या ते चंदीगडच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे आपली. मग ती पुढे होते का बघ ना, पोस्टपोन होते का बघ. अरे कसं शक्य आहे समर? फक्त आपल्या बरोबर मीटिंग करायची म्हणून मुंबईत आलेत ते. एक काम कर, मीटिंग फर्स्ट हाफ मध्ये होते का बघ, तेव्हा शिफ्ट कर. आणि एक काम कर ना, त्यांनाही आमंत्रण दे रिसेप्शनचं. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. आणि मला सांग, रिसेप्शनची वेगळी काही तयारी करायची आहे का? मी करतो. साधं पारंपरिक पद्धतीने रिसेप्शन करायचं ठरलंय. ठीक आहे, तरी पण मी सगळी व्यवस्था करून ठेवतो. हां, तू काळजी करू नकोस. तू असशील तर मला कसली काळजी आहे आनंद? मला सांग, चिंगी कशी आहे? ठीक आहे ना? आहे, ठीक आहे. तिचा विचार आला ना आनंद डोक्यात, की भयंकर अपराधासारखं वाटायला लागतं रे. समर, तू काळजी करू नकोस. ती खूप स्ट्रॉंग मुलगी आहे रे. ती स्वतः रिकवर होतीये. ठीक आहे, उद्या भेटूया. हो चालेल. असं का केलं तुम्ही? रिसेप्शनला होकार का दिलात? अहो, तुम्ही बघितलं ना बाहेर काय चाललं होतं? हो, पण तरी तुम्ही रिसेप्शनला परमिशन द्यायला नको होती. अहो, हे असं आपल्या फॅमिलीला वेठीस धरून ती गोष्टी नाही करून घेऊ शकत, हे तिला कळायला हवं. मला त्या आवाजाचा खूप त्रास होत होता स्वानंदी मॅडम. हो, मला कळतंय, पण अहो ती काही अशी कंटिन्युअसली अनंत काळात ते वाजवत बसली असती का? थांबली असती, थकली असती आणि गप्प बसली असती. आणि सोडून दिलं असतं तिने खाणं पिणं तर? असं बरं सोडून देईन मी तिला? शहाणपणा तिचा आलाय तो. मी तिला खायला लावलंच असतं. पण आता काय होणार आहे माहितीये का? तिने असा काहीतरी मूर्खपणा केला, तुम्ही ऐकलत आणि तिच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या. म्हणल्यावर ह्याच्या पुढे तिला कळलंय ना, असाच आडमुठेपणा केला की आपल्याला आपल्या पद्धतीने गोष्टी करून घेता येतात. ही हेच वागणार पुढे. स्वानंदी मॅडम, मी मनापासून सांगू का, मला ना डोक्यावरनं आता हे ओझं उतरून टाकायचंय कायमचं. आणि या अशा ना छोट्या छोट्या आणि चुकीच्या गोष्टींवरनं आपल्या कुटुंबामध्ये भांडण झालेली, कलह झालेला मला अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे, कायदेशीर लग्न केलंय त्यामुळे आपण बघत बसण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाही. चला, मी आलो, बाहेर जातो, जरा मोकळे हवेत बरं वाटेल, मला गरज आहे त्याची.